नमस्कार. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आपल्या समोर आलेलो आहोत आणि तो विषय मराठी संबंधी. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? मराठी भाषेचे उगम व व्याकरण एक वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये प्रश्न बघणार आहोत, जे की पहिल्या प्रकरणावरती आपल्याला आहे. 5 मिनिटाचा व्हिडिओ असेल, पण त्याच्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 मार्क हमखास परीक्षेमध्ये मिळतील याचे शाश्वत मात्र मी देतो. मित्रांनो, एमसीक्यू टाइप मध्ये हे प्रश्न बघत आहोत आपण. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणतात. प्रश्न दुसरा तुम्हाला असा परीक्षेमध्ये येतो, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना आपल्याला म्हणलेले दिसून येते. त्यानंतर पुढचा, मराठी भाषेचे आद्य व्याकरण कर्ते कोणाला म्हणतात? तर ते दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे आद्य व्याकरण कर्ते असे म्हणताना आपल्याला दिसून येते. पुढचा प्रश्न आपल्याला परीक्षेत येतो, क्ष आणि ज्ञ या 2 अक्षरांना वर्णमालेमध्ये स्थान कोणी दिले? तर क्ष आणि ज्ञ यांना म पा सबनीस या व्याकरणकर्त्याने आपल्याला स्थान दिलेलं लक्षात येतं. त्यानंतर पुढे बघा, अ आणि अ वर्णमालेत स्थान कोणी दिलं? तर ते स्थान देणारे आहेत अरविंद मंगरुळकर यांनी आपल्याला वर्णमालेमध्ये अ आणि अ या 2 अक्षरांना स्थान दिलेलं दिसून येतं. मित्रांनो, पुढचा प्रश्न आपल्याला याच्यावरती येतो, अम आणि आहा या अक्षरांना किंवा यांना वर्णमालेमध्ये स्थान कोणी दिलं? तर अम आणि आहा हे जवळपास आपण स्वरादी म्हणून त्याचा उपयोग करतो. तर त्याच्यामध्ये मो के दामले यांनी अम आणि आहा यांनी वर्णमालेमध्ये स्थान दिलं दिसून येतं. पुढचा प्रश्न लगेच आपल्याला असा येतो, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर असं आहे, मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हणतात, ज्या की विष्णू शास्त्री चिपळूणकरांनीच आपल्याला निबंधमाला लिहिलेली सुद्धा आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्याच्यावरती काय येतो, मराठी भाषेचे आद्य व्याकरण कर्ते किंवा आद्य प्रवर्तक आणि मराठी भाषेचे चरित्रकार हे 2 नावं किंवा 2 वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रश्न येतो, पण दोन्हीचंही उत्तर एकच आहे, ते म्हणजे मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक आणि मराठी भाषेचे चरित्रकार हे आपण माही भट्टांना म्हणतो. ही फक्त आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर या प्रकरणावरती प्रश्न कसा येतो, तर मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? तर मराठी भाषेतला पहिला गद्य ग्रंथ हा लीळा चरित्र या नावाने ओळखला जातो, जो की माही भट्टांनीच लिहिलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे बघा, मराठी भाषेत किंवा पहिले मराठी मुद्रित व्याकरण हा ग्रंथ किंवा पुस्तक हे कोणी लिहिलं? हे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो. तर पहिले मराठी मुद्रित व्याकरण पुस्तक किंवा ग्रंथ गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न काय येतो, तर द्रविडियन गटातील प्रमुख आर्यन गटातील प्रमुख भाषा कोणत्या? तर आर्यन गटामध्ये आपल्याला मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल आणि संस्कृत असेल या 4 भाषा आपल्याला आर्यन गटातील असलेल्या दिसून येतात. पुढचा प्रश्न याच्यावरती काय येतो, तर द्रविडियन गटातील प्रमुख भाषा कोणत्या? तर आपण एकूण 4 भाषा इथं द्रविडियन गटातील दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तेलुगू असेल, त्याच्यामध्ये तमिळ असेल, त्याच्यामध्ये मल्याळम असेल, त्यामध्ये कानडी असेल. या 4 भाषा द्रविडियन गटातील असलेल्या आपल्याला दिसून येतात. मराठी राजभाषा दिन, आता याच्यामध्ये 2 ठिकाणी आपण चुकतोच जरासं. मराठी भाषा गौरव दिन, जागतिक मराठी भाषा दिन या ठिकाणी आणि राजभाषा दिन. लक्षात असं ठेवायचं, राज म्हणजे राज्य आणि राज्याची निर्मिती आपल्याला 1 मेला झालेली आहे, म्हणून मराठी राजभाषा दिन सुद्धा 1 मेला आपण साजरा करतो, ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढे आहे जागतिक मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण कधी साजरा करतो, तर तो आहे 27 फेब्रुवारी, ज्या की 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, ज्या की कुसुमाग्रजांना आपण विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच वि वा शिरवाडकर या नावाने ओळखलं जातं. आणि त्याच्यामध्ये जवळपास ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळवणारे वि वा शिरवाडकर हे दुसरे आहेत, जे की विशाखा या कादंबरीसाठी त्यांना किंवा साहित्यासाठी भेटलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न याच प्रकरणावरती काय येतो, मराठी भाषा पंधरवडा कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा पंधरवडा हा 1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न याच्यावरती काय येतो, तर काही ग्रंथ दिलेले आहेत आणि त्याचं साहित्य आणि साहित्यिक विवेक सिंधू ग्रंथ कोणी लिहिला? तर ते आहेत मुकुंदराज. लीळा चरित्र कोणी लिहिलं? तर ते आहेत माही भट्ट. आणि पंचवार्तिक कोणी लिहिलं? तर ते आहेत भीष्माचार्य. ही आपल्याला परीक्षेमध्ये जरा सतत आलेला प्रश्न आहे, त्याच्यामुळे मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी हायलाइट केलेला आहे. मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ बघा, लक्षात ठेवा, मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ गाथा सप्तशती ही जवळपास आपण मानतो, पण काही पुस्तकामध्ये हे विवेक सिंधूला आपण म्हटलेलं आपल्याला दिसून येतं, परंतु
गाथा सप्तशती, त्याला गा हा सप्तसई या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर पुढे आहे प्रश्न काय येतो याच्यावरती, भावार्थ दीपिका, त्यालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. तर या भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरीचं लिखाण कोणी केलं, तर ते लिखाण करणाऱ्यामध्ये कोण होते, तर संत ज्ञानेश्वर होते. त्यानंतर आत्ताच्या करंट मध्ये जरा चर्चेत असणारा प्रश्न हा सातत्याने आपल्याला दिसून येतो, एकूण अभिजात भाषा किती, तर आपण संख्या दिलेली आहे किती, 11. मुळात पहिल्यांदा अभिजात भाषांची संख्या किती होती, 6, आणि आता झालेली किती आहे, 5. असे 6 आणि 5 11 अभिजात भाषा असलेल्या आपल्याला दिसून येतं. सर्वात जुन्या भाषा कोणत्या, आता बघा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं सर्वात जुन्या भाषा, तर सर्वात जुन्या भाषांमध्ये आपण संस्कृत आणि तमिळ दिलेलं आहे, पण कुठं संस्कृत आणि प्राकृतचा सुद्धा आपल्याला थोडासा विचार करावा लागेल, परंतु संस्कृत आणि तमिळ ह्या सर्वात जुन्या भाषा गणल्या जातात. आणि शेवटीला एक थोडस फक्त याच्यामध्ये आता अभिजात भाषा संबंधी सतत परीक्षांमध्ये प्रश्न येतोय, म्हणून अभिजात भाषा दिन केव्हा साजरा केला जातो, तर तो आहे 3 ऑक्टोबर. का, तर 3 ऑक्टोबर 2024 ला जवळपास मराठी भाषेला अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आला. ही सुद्धा गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर पुढे मराठी अभिजात भाषेसंबंधीच्या समित्या, म्हणजे मित्रांनो आतापर्यंत मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असं म्हणण्यासाठी 2 समित्यांनी काम केलेलं आहे. पूर्वस्थितीमध्ये म्हणजे सुरुवातीला रंगनाथ पठारे समिती होती, आणि परत 2000 जवळपास 12 किंवा नंतरच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर मुळे ही समिती त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला केलेली दिसून येते. त्यानंतर देवनागरी लिपीस वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. देवनागरी भाषेला आपल्याला बाळबोध लिपी पण म्हणतात, देवनागरीलाच आपण मोडी लिपी सुद्धा म्हणतात, कारण मुरड घालून लिहिणारी लिपी आहे. आणि बाळबोध म्हणजे लहान बाळांना सुद्धा ती एकदम चांगल्या पद्धतीची बोलता यावी म्हणून बाळबोध लिपी, मोडी लिपी, आणि त्याच लिपीला धाव लिपी सुद्धा म्हटलं जातं. म्हणून देवनागरी भाषेला आपल्याला बाळबोध, मोडी आणि धाव लिपी या पद्धतीनं देवनागरी म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा. मराठी भाषेतील पहिला शिलालेख नाणेघाट या ठिकाणी सापडला. कुठं सापडला, नाणेघाट, हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि दुसऱ्या नंबरला श्रवण बेळगाव या ठिकाणी आपल्याला ती पण लक्षात ठेवा. अगोदर आपल्याला श्रवण बेळगाव हे पण म्हणजे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. अबुगिडा म्हणजे काय, ही थोडंसं वेगळं आहे म्हणून मुद्दामून घेतलेला आहे. अबुगिडा याचा अर्थ काय, देवनागरी भाषेचा किंवा देवनागरी भाषेमध्ये जी लिखाण पद्धती आहे त्या लिखाण पद्धतीला आपण अबुगिडा असे म्हणतात. आणि सरते शेवटी आपल्याला अभिजात भाषा एकूण 11 भाषा आहेत, त्या नेमक्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत त्या भाषेसंबंधीच्या आपण या ठिकाणी जुन्या भाषा किती होत्या आणि नंतर 5 झालेल्या कोणत्या आहेत हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2004 ला तमिळ भाषेला अभिजात भाषांचा दर्जा दिला, त्यानंतर 2005 ला संस्कृत भाषेसाठी अभिजात भाषेचा दर्जा दिला, 2008 ला कानडी भाषा असेल, 2008 लाच तेलुगू भाषेला सुद्धा अभिजात भाषांचा दर्जा दिला, आणि बाकी 2013 ला मल्याळम असेल, आणि 2014 ला ओरिया किंवा ओडिशा किंवा ओरिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आणि त्यानंतर शेवटीला 3 ऑक्टोबर 2024 ला आता आपण गेल्या वर्षामध्ये आपल्याला नवीन 5 भाषा या अभिजात भाषेमध्ये आपल्याला सामील केलेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये मराठी भाषा आहे, 3 ऑक्टोबरलाच केलं तिचा अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर प्राकृतिक भाषा आहे, त्यानंतर बंगाली भाषा आहे, आणि पाली भाषा आहे, आणि आसामी भाषा आहे. जवळपास अशा एकूण हे 6 आणि ह्या 5 अशा 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पहिल्या प्रकरणावरती जवळपास एवढे जर प्रश्नाचा अभ्यास केला तर तुमचा अजिबात मार्क जाणार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.